जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते? कुठे आहेत? हा, ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे. मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? तर प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून अंदाजची गेली आहेत ती? एवढ्यासाठी का जाता भारताचे हे माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? आधी त्यानंतर तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या. प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. का आम्ही आमच्या देशात भिवून मागायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हालाही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला? स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे. का? आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची. माणसाच्या मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची पाडता, तुम्ही राज्यात तुम्ही सरकार बदलून टाकता. आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथले लोक आहेत ते येऊ शकतात गणेश इथल्या पोलिसांच्या गणवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात? आले कुठून त्याच्याजवळ ते गणवेश सगळे? हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं? ह्याची आधी उत्तरं द्या. तिकडे सुरक्षा व्यवस्था क्या नव्हती ह्याची उत्तरं द्या. ते कोणाचा धर्म विचारून गेले हे उत्तर नाहीये त्याच्यावर. आणि दिशाभूल करू नका लोकांची. तुमची सुरक्षा यंत्रणा तिथे का नव्हती याचं उत्तर द्या सरकारने. आणि प्लीज असं दुःखद घटना असेल ना सामान्यांनी व्हिडिओ काढायचे बंद करा. अरे त्या कुटुंबावर काय अवस्था आली आणि तुम्हाला ते व्हिडिओ काढायचं सगळ्यांना? कशाला काढायचंय? अरे तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवायला काय आमच्या बाजूच्या सोसायटीवाले? अरे दुःख बाळगा की त्यांच्या घरातच काय वेळ आली आणि कोणामुळे? सरकारमुळे ही वेळ आली आहे. कुठे आहे सुरक्षित आपला देश? आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला? हा, प्रत्येक वेळी सामान्य जनतेला भेटीस करण्यात येतं. सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनमध्ये आहे ते सुरक्षित आहे. सामान्य माणूसच नेहमी भरडला जातो. सामान्य माणसाची सुरक्षा आहे कुठे? आहे कुठे सामान्य माणसाची सुरक्षा? फक्त आणि फक्त आपलं महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे. सुरक्षेचं काही नाहीये. आपण सुरक्षेमध्ये झिरो आहे. सामान्य माणसाला अजिबात सुरक्षा नाहीये. अजिबात सुरक्षा नाहीये सामान्य माणसाला. सरकारच जिम्मेदार आहे. सुरक्षा व्यवस्था नाहीये कुठे? सामान्य माणसाला म्हणजे सरकार हे सरकार फोडण्यामध्ये फक्त व्यस्त आहे. अरे आम्हाला खुर्ची पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, हे सगळीकडे चालू आहे. माणसाची सुरक्षा आहे कुठे? सुरक्षा आहे कुठे माणसाची? सगळ्यांनी उघडा. एवढे सगळे जेवढे व्हिडिओ काढत होते ना तोंडाने बोला. सामान्य माणसाच्या मनातला हा आवाज, त्याच्या मनातली व्यथा, त्याच्या मनातला संताप आणि हा राग हे सगळं आज व्यक्त होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, स्टेटसच्या माध्यमातून आणि प्रत्येक आवाजाच्या माध्यमातून. आणि या सगळ्या प्रश्नांबद्दल ही जी अगतिकता आहे सामान्य माणसाची त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत.